आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सुरू असलेल्या संभ्रमावर सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाला या निवडणुकांसाठी अतिरिक्त 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून त्यामुळे आरक्षणाची 50% मर्यादा न ओलांडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पुढील महिनाभरात मतदान होणार आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टानं प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून महानगरपालिकांच्या निवडणुकाही वेळेत होत आहेत. मात्र अपुरी यंत्रणा आणि प्रशासकीय अडचणींमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगानं केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य करत आयोगाला मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 20 जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या 20 जिल्हा परिषदांना वगळून उर्वरित 12 जिल्हा परिषदांमध्ये तसेच आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या 125 पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या ठिकाणी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये 10वी-12वीच्या परीक्षा असल्याने या कालावधीत निवडणुका घेण्यात येत नाहीत. त्यामुळे ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 50%हून अधिक आरक्षण आहे त्या ठिकाणच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान 50%पेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये या आठवड्यातच निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापूर्वी मतदान पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.